दरम्यान महिला आरक्षणाला सर्वपक्षीय समर्थन मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून हर तऱ्हेने प्रयत्न होत आहेत। महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला आरक्षणाच्यासाठी सर्वपक्षीय खासदारांना पत्र लिहिलंय। फडणवीसांनी काँग्रेस, त्याचबरोबर उद्धव ठाकरेंचा गट आणि शरद पवारांचा गट यांच्या खासदारांनाही पत्र लिहून महिला आरक्षण दुरुस्ती विधेयकाला समर्थन द्यावं अशी विनंती केलेली आहे। या निमित्तानं नारी शक्ती वंदन विधेयक म्हणजेच महिला आरक्षण सुधारणा विधेयक काय आहे ते आपण पाहतोय। लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांसाठी आता 33% जागा आरक्षित होतील। या निमित्तानं राजकारणात महिलांचा सक्रिय सहभाग वाढवण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांना समान संधी देण्याचा उद्देश यामागे आहे असं सांगितलं जात आहे। नवीन जनगणनेच्या नंतर प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार आहे असं सांगितलं जात असतानाच 2011 ची जनगणना प्रमाण मानली जाईल असा एक बदल झालेला आहे। महिला सक्षमीकरणासाठी हे एक मोठं पाऊल असेल असं सरकारला वाटतं।